लास्ट टाइम एक आपण व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये पोरांचा असा प्रश्न होता की नवीन नवीन पोरांनी पोलीस भरतीला कोणती पुस्तकं वापरली पाहिजे. बुक लिस्ट एकदा पोरांना सांगून द्या की नवीन नवीन पोरात त्यांनी काय केलं पाहिजे. तुम्ही अभ्यास आता नव्याने सुरुवात करत असाल आणि नवीन अभ्यासात असाल तर मी तुम्हाला सांगेन, मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत, असंख्य म्हटलं तरी चालेल. प्रत्येक जण आपापल्या पुस्तकाचं सांगतं की हे पुस्तक वाचा, असं पुस्तक वाचा, किंवा आपले मित्र कलिग्स वगैरे पण सांगतात तुम्हाला कोणते पुस्तकं वाचले पाहिजे. मी तुम्हाला सांगेन, आता हे बुक आहे बघा, सह्याद्री करिअर अकॅडमीचं पुस्तक आहे, उमेश सरांचं बुक आहे. हे पुस्तक जे आहे ना, हे पुस्तक तुम्ही सुरुवातीला वाचा. हे पुस्तक वाचण्याचा फायदा मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये जेवढे प्रश्न आहेत ना, ते एकदम सुटसुटीत सोप्या भाषेत मांडलेले सुद्धा आहेत. आणि दुसरं म्हणजे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे PYQ पद्धतीमध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला जर दुसऱ्या विषयाचं म्हटलं तर तुम्ही हे मॅथ्ससाठी पुस्तक वाचू शकता. सतीश वसे सरांचं हे पुस्तक आहे गणिताचं. तुम्ही हे गणित यामध्ये गणित खूप चांगली आहेत, परंतु यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर टाइप्स दिलेले आहेत. ते तुम्हाला अभ्यासासाठी भरपूर उपयोगी पडतात. फक्त एवढंच आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक टाइप्सला थोडे वेगवेगळे सूत्रे आहेत, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याकडे मराठीचं म्हटलं तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे साहेबांचं पुस्तक वाचू शकता. हे खूप सुंदर पुस्तक आहे, कारण त्यांनी जी थिअरी दिली आहे ना, जशी थिअरी मांडली त्याच्या खाली त्यांनी कमीत कमी 100 ते 200 प्रश्न दिले प्रत्येक चॅप्टर वाईज. म्हणजे ते चॅप्टर तुमचं त्याच पुस्तकात कव्हर झालं पाहिजे असं त्यांनी एक प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही बाळासाहेब शिंदे साहेबांचं पुस्तक वाचू शकता. आता मी तुम्हाला हे 3 किंवा आणि आपलं हे राहिलं बुद्धिमत्तेसाठी पण तुम्ही सतीश वसे सरांचं पुस्तक वाचा. आता मार्केटमध्ये म्हटलंच, आता मी असं म्हणत आहे की तुम्ही हेच वाचा. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही मराठीसाठी वाळंबे साहेबांचं पुस्तक वाचू शकता. आपलं गणित म्हटलं तर गणितमध्ये भरपूर आहेत, कोकिळा प्रकाशन, असे भरपूर सारे मार्केटमध्ये प्रकाशन आहेत. पण तुम्ही जर सुरुवात करताय तर त्यातल्या त्यात ही पुस्तकं तुम्ही वाचा. मी काय म्हणते, भरती म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही भरती येईपर्यंत ही पुस्तक 4 ते 5 वेळा तरी वाचा. तुम्हाला असं वाटतंय की माझी ही पुस्तकं प्रॉपर झालेत, मला प्रॉपर नॉलेज आलंय. मी माझ्या एक्सपिरियन्स नुसार तुम्हाला सांगते, ही पुस्तकं जर तुम्ही वाचताय 3 किंवा 4 ही पुस्तकं जर आपल्या बुद्धिमत्तेला एकत्र केलात तर कमीत कमी तुमचा जो अभ्यासाचा जो मार्ग आहे ते कमीत कमी तुमचे 75 ते 80च्या घरामध्ये पोहोचू शकतात, फक्त हे 3-4च पुस्तकं वाचून. आता बघा, सध्या कालच माझं सरांचं आणि माझं बोलणं झालं. मार्केटमध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे की किती 20 दिवसामध्ये काहीतरी मला वाटतं 84 काहीतरी 85 मार्क मिळवून देणार असं काहीतरी आहे ते. तर मित्रांनो, असं असू शकत नाही, कारण 20-25 दिवसामध्ये असं कुठलंही पुस्तक नाहीये किंवा कुठलंही प्रकाशन नाहीये किंवा कुठलाही असं शिक्षक नाहीये जो तुम्हाला 20-25 दिवसामध्ये पुस्तकात तुम्हाला 85 किंवा 80च्या क्रॉस करून देऊ शकतो. कारण आपल्याला अभ्यास हा शिक्षकाने कितीही तज्ज्ञ असो, कितीही मोठा शिक्षक असो, जोपर्यंत आपला अभ्यास आपण स्वतःच करत नाही तोपर्यंत कुठला शिक्षक आपल्याला काहीही करू शकत नाही. त्यामुळे भरती व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःहून मनात निश्चय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर सातत्य असेल तर कुणाचा बाप तुम्हाला पोलीस भरती होण्यापासून वाचू शकत नाही. तुम्हाला शिक्षक कसा आहे हे महत्वापेक्षा तुम्ही काय करताय आणि कसं वाचताय आणि कोणते बुक्स वाचताय हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही नक्कीच भरती व्हा, एवढंच सांगते.